वारे माझ्या बछड्यांना गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर लाख असं. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढं सांगायचं, स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नवा. नारायणा, अक्का, आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पण उद्या तुम्हाला पटेल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय. शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का, ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी, तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गडीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला. अक्का, त्याला बी काय तर कारण असेल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुणे दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हं अक्का. युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. इथं जो जेता तोच नेता असतो. शिवाजी काय कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही आपली हिंदुस्थानात. बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. बोला शंभो, बोला शंभो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. जगदंब जगदंब. महाराज, ऐसे चिंताग्रस्त राहू नये. निघेल काही तोडगा यातून. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती. पंत, राजांचा हुकूम होता आम्हाला. समोर लढणारी बाई आहे, तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं. रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला. अवघ्या कावेरी पट्टण ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना. ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची. हा हा आमचा येसाजी कंक. कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दाखातर हत्तीला चितपट केला यानं. या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढं आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये. अद्याप यश पदरी पडत नाही. दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळवून टाकायची की काय आपण? पंत, ऐसे खचून जाऊ नये. आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत. ऐसे समजा की सावित्रीबाईंना आम्ही 25 दिवसाची संधी दिली. आता या उपर नाही. कुरापत त्यांनी काढली आहे, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल.
म्हणजे महाराज आपण हल्ला करायचा? आंबेराव, आपण आमचे जाणते सेनापती, युद्धामाजी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उंगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. इथेच शरपंजरी पडावे लागेल आम्हाला. महाराज, हे करताना आपणास किती यातना होत आहेत जाणतो आम्ही. रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही. जखमांची आभूषणं मिरवायची हौस असते मराठ्याला. वाईट एवढंच की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमचाच सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? जगदंब जगदंब. पंत, भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला, अगदी महाभारत काळापासून. सखोजीराव, जैसे जे असेल तैसे स्वीकारावे. भारी कलंक लागतो म्हणून विस्ताव शेल्यात बांधू नये. उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान हिसकावून घ्या. जगदंब सावित्री मिळवते ते मनगटाच्या बळावर. गेले 25 दिवस आमच्याकडे लढून तुमची मनगटं शिजली असतील तर चाकणाचा आनंद पाठवू द्या आम्ही त्या मनगटांसाठी. आता बघ मावळ संबंध महाराज, आपली फतेह झाली. जगदंब जगदंब. हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज? आनंद आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कोणाविरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुद्रा महाराज, या हंबीरराव या. भले शाबास, मावळ मूर्खाचं नाव राखलं. महाराज, आता पुढची मोहीम सुकर व्हावी. अवश्य पंत, पण जाण्याआधी आम्हास त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली. महाराज, हा आपला हातचा चेव बघून वाचलो तिनं पळ काढला मग. हा आपलं सखुजीराव गेलं तिच्या मागावर. आता कैद करून आणतील बघा. कैद कैद काय बोलताय हंबीरराव? ही ऐशी मूर्खगिरी कोणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भागच राहिलं नाही बघा. ठीक आहे, येऊ द्या सखुजीरावांना. याचा जाबसाल घेऊ आम्ही. राजे, या सखुजीराव, भले पराक्रम गाजवून आला. राजे,
बयानीसाठी होती हॉटेल म्हणून माझ्यावर जाऊन घेऊन यावं लागले. सखोजीराव, यापुढे असं सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीमपराक्रम गाजवला. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं. म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हा जैशा हौस आहे तैशा आपण. आपणाकडून बदमन झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेल्या उन्मादी जागेच होती. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्याच्या अनुकूल असतात. पराजितांच्या पायकांना प्रतीक बनवणं ही देखील नीतीच ठरते. अशा वेळी ही सावित्रीबाई तुझ्या समोर प्रतीक म्हणून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. सोड अजून तुझी कोण कटकटलेली की झाडा असतील तर तिचा आचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. मग झालं तुझं हे ठोन. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावर हे वासनांग कुत्ते सोडले नसतेस तू. वासनांध कुत्ते? वासनांग कुत्ते म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे, ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. भर रानात कापडून उठली मावशी. बोल राजा, कुठं गेली तुझी ती नीती रक्षा आता? कुठं गेली आहे? अहो साहेब, आणि आई, हे काय घडलं? सखोजीराव, सखोजीराव, तू हे नीच कर्म करावं. काय वाटलं तुला? महिनोन महिने झोंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, हराम खोर. सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सदा कुकर्म. पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे, एकदा माफी द्या. या माफीसाठी हवं तवा रगत सांगू आम्ही. राजे, रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी. सकोजी स्वतःच्या हाताने शीर उतरवून ते मातीच मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू सोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? राजे, अंगरराव, जीवाचे आपलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे काढा. राजाच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिराग होऊ द्या. आणि त्यानंतरही त्याला पैसाच तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत सोडू द्या जन्म तो. राजा, नाही राजा, नाही. माफी करा. घेऊन जा याला. राजा, माफी. राज
एवढी कठोर सजा? होय हंबीरराव, एवढी कठोर सजा. एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हाला सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा.